कधी तुम्हालाही वाटतं का? रोज त्याच किचनमध्ये काम करताना कंटाळा येतो. मलाही तसंच वाटत होतं. म्हणून मीच ठरवलं, आता बदल हवाच. नमस्कार, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. मी पूनम. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. सर्वात आधी तर जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. बरेच दिवसांपासून किचनमध्ये थोडा चेंज करायचा होता, कारण की तेच तेच किचन बघून जरा आता बोर वाटत होतं. म्हटलं चला आता नवीन काहीतरी उत्साह हवा, तर मग पहिले किचन आपल्याला चेंज करावं लागेल. कारण की आपण सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत बराचसा टाईम आपण आपल्या किचनमध्ये घालवत असतो. त्यामुळे तिथलं वातावरण फ्रेश असणं फार गरजेचं आहे. मग आता मला बऱ्याच दिवसापासून माझ्या किचन वाट्याची जी भिंत आहे ती घासायची होती, बरण्या घासायच्या होत्या, चेंजेस पण करायचे होते. म्हटलं चला आज वेळ पण आहे आणि सगळे कामं आपण एकत्र मिळून सर्व किचनचा जो माझा प्लॅटफॉर्म आहे तो मी चेंज करू शकते. सर्वात आधी तर मी सर्व बरण्यांमध्ये ज्या पण वस्तू होत्या त्या मी सगळ्या वेगळ्या ठिकाणी काढून घेतल्या. आणि आता जेव्हा आपण अशा काही गोष्टी आवरतो त्यामध्ये एक प्लस पॉईंट आपला असा होतो की आपण ज्या काही गोष्टी ठेवलेल्या असतात कधी-कधी आपलं लक्ष राहत नाही, तर त्या गोष्टी पण आपल्या व्यवस्थित चेक करणं होतं आणि खराब झालेल्या वस्तू आपण बाजूला काढून टाकून देऊ शकतो. तसं तर माझं कंटिन्यू किचन आवरणं चालू असतं, त्याच्यामुळे सहसा माझ्या वस्तू खराब सापडत नाही मोस्ट ऑफ दी, जरी मी वर्किंग असले तरी. पण मग कधी-कधी होतं माणसाकडून चुका, की कधी-कधी राहून जातं आणि लक्षात राहत नाही. आता ह्या ज्या किचन वट्ट्यावरच्या बरण्या असतात, त्या घासण्याशिवाय पर्याय नसतो, कारण की आपण भाजीला फोडणी वगैरे देतो, तर त्या फोडणी वगैरे सगळं जे तेलकट असतं ते त्या भांड्याला जाऊन चिटकतं. त्याच्यामुळे पुसून त्यावर काही उपयोग होणार नव्हता. त्याच्यामुळे मी घासायलाच घेतल्या सर्व. सर्व बरण्या मी छान घासून वगैरे घेत होते. आणि असं काही काम करताना खरंच मला खूप सारा उत्साह येतो, कारण की थोडा चेंजेस आणि जे स्वच्छ आणि क्लीन जे सगळं दिसतं त्याच्यामुळे मन अगदी प्रसन्न होऊन जातं. पटापट सगळ्या बरण्या मी घासून घेतल्या होत्या अर्ध्याच्या वरती. आणि बाहेर एक कडक ऊन होतं. म्हटलं चला आता आपण याच्यावरच मस्त वाळवून घेऊ. आणि बरण्या सहसा वाळवून घ्यायच्या, कारण की आपण त्यात काही वस्तू ठेवतो आपलं धान्य वगैरे, डाळी-साळी, तर कधी-कधी त्या ओलसरपणामुळे बुरशी वगैरे लागण्याचे चान्सेस जास्त असतात. त्याच्यामुळे सहसा बरण्या छान वाळवून घ्यायच्या. आता हे भांडे घासत असताना मला माझा एक जुना किस्सा आठवला. साधारण 3-4 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. असेच मी भांडी घासायला काढले होते. संडे वगैरे होता. म्हटलं चला आता आज आवरून घेऊ असं. आणि कडक ऊन होतं त्यावेळेला आणि आमच्या मागच्याच दाराला मस्त असं सिमेंटचा रस्ता होता. मी विचार केला मस्त आता हे बरण्या वगैरे घासून घेऊ आणि त्यांना लगेच आपण उन्हात ठेवू असं. पण माझ्या डोक्यातच नाही आलं की रस्ता खूप तापलेला आहे आणि त्या रस्त्यावर जर मी बरण्या ठेवल्या तर त्यांची हालत खूप वाईट होईल. आणि खरंच तसंच झालं. त्या बरण्या मी ठेवल्या आणि त्या माझ्या खरंच फेवरेट होत्या. त्यावेळेला त्या नवीनच आलेल्या होत्या. पण मग माझ्या लक्षात नाही आलं की ते आपण बरण्या ठेवतोय आणि त्या गरम याच्यामुळे किंवा खूप तापलेल्या याच्यामुळे त्यांचं ते बूडच खराब होईल. आणि ॲक्च्युली जेव्हा मी त्या घरात घेऊन आले तर त्यांना साधं उभंही राहता येत नव्हतं, कारण की त्यांचं पूर्ण बूड असं वितळून वेगळ्या शेपमध्ये आलं होतं. तर त्याच्यानंतर मी कानाला खडा लावला की कधी पण बरण्या वाळवताना जास्त कडक सरफेसवर ठेवायच्या नाही. तुम्ही असं कधी करू नका. आणि अजूनही हा किस्सा म्हणजे मी विसरू शकत नाही या गोष्टीला, कारण की माझी एक काय म्हणतात निष्काळजीपणा म्हणू शकतो, की लक्ष न देता मी ही गोष्ट केली होती. आणि त्याचा परिणाम असा होता की मला त्या बरण्या वापरताच आल्या नाही. आणि नवीनच बरण्या होत्या त्या नेमकं. त्या मला टाकू द्याव्या लागल्या, कारण की त्या व्यवस्थित उभ्याच राहू शकत नव्हत्या असं. पण त्याच्यानंतर मी कधीच एवढ्या कडक उन्हामध्ये मी बरण्या वाळवायला ठेवल्याच नाही ॲक्च्युली. आणि खरंच आपल्या आयुष्यात असे काही किस्से होतात ज्याच्यातून माणूस शिकत राहतो. तर मी ही गोष्ट शिकले होते खरं तर. माझ्याकडे ज्या काही रॅक्स वगैरे होत्या त्या पण मी लगेच घासूनच बाहेर ठेवत होते. आणि कारण की ऊन बरंच असल्यामुळे लगोलग माझे भांडे वाळत होते. आणि नंतर बघा हे जे छोटे-छोटे रॅक्स होते ते पण मी घासून ठेवले होते. आणि नंतर मी DIY केलेला हा जो बॉक्स आहे, टिश्यू पेपर बॉक्स, जेवढ्या स्पीडमध्ये दिसते ॲक्च्युली तेवढ्या स्पीडमध्ये मी करत नव्हते, कारण की त्याला बराच वेळ लागत होता. त्याच्यानंतर मला ही जी माझी खिडकी होती तिथला पण मी वॉलपेपर काढत होते, कारण की तिथे पण आता थोडं काळपट असल्यामुळे तिथे फ्रेश वाटत नव्हतं. नंतर माझे सगळे भांडे वाळले होते म्हणून मी ते घरात आणून ठेवले. आणि नंतर लागले मी माझ्या या भिंतीला घासायला. आणि मी हिला पाण्याने धुवू शकत नव्हते, कारण की सगळीकडे पाणी उडालं असतं. त्याच्यामुळे मी तिथे घासत होते आणि लगेचच मी तिथे फडकं मारून क्लीन करून घेत होते. मग मी व्यवस्थित छान असं घासून घेतलं. आणि हे काम करताना शांततेत घाई करावी लागत नाही, कारण की इथं सगळं पाय वगैरे सटकू शकतो. त्याच्यामुळे मी एकदम शांततेत हे काम करत होते. नंतर लगेचच मी किचन वट्टा वगैरे पण घासून घेतला होता. सर्व छान असा क्लीन केला इथून तिथून मस्त चकाचक. आणि नंतर आता मला इथे करायचे होते ते थोडेसे चेंजेस, जे की बघा आता हे मी मागच्या टायमालाच तुम्हाला दाखवलं होतं एका व्हिडिओमध्ये, की मी हे मनी प्लांट मागवले होते. छान होते.
आर्टिफिशियल आहे आणि आपण काही चेंजेस करू शकतो, म्हणून मी तिथे बराच वेळ माझा ते लावण्यात गेलं, काढत लावत बराच वेळ लागत होता मला, पण ते एकदा सेट झाले. नंतर बघा मी हे जे काही छोटे रॅक्स वगैरे आणले होते ते पण मी अरेंज केले, कुठे लावायचं काय लावायचं चाललं होतं माझं. देन नंतर माझ्याकडे ही रॅक होती आणि हे 2-3 माझ्याकडे काय म्हणता येईल आपण फ्रीजमध्ये ठेवण्यासाठी आणलेले होते ते. मग 3 माझ्याकडे उरलेले होते. म्हटलं चला आता याचा वापर आपण अशा प्रकारे करू, कारण की पृष्ठांचा पण काय प्रॉब्लेम होतो की त्याच्यावर पाणी सांडलं की ते लगेच म्हणजे वेगळंच होतं ते, त्याच्यामुळे ते व्यवस्थित वाटत नाही. पण मग मी याचा वापर केला, म्हटलं बघू हे थोडंसं प्लास्टिक असल्यामुळे मे बी चांगले राहतील आणि स्ट्रेट राहतील, पाणी पडलं तरी आपण त्याला पुसून व्यवस्थित हे करू शकतो. आणि माझं काम जरा मोजून मापून असतं. आता तुम्ही बघू शकता याच्यामध्ये पण मी छान असे मस्त त्यांच्या मापानुसार कापून मी ठेवले होते. आणि बघा फायनल मी माझ्या रॅक्स अशा लावल्या होत्या. नंतर मला आता ही जी रॅक माझी किचन वाट्यावर होती, आता हिचा काहीतरी रियूज होता मला करायचा होता, म्हणून बघा मी असं जुगाड लावला. मी जे काही हुक्स मागवले होते ते तिथे लावले आणि इथली पण जागा काहीतरी वापर करून घेऊ या विचारामध्ये मी तिथे लावून बघत होते. आणि खरंच आपण जेव्हा काहीतरी वेगळं करायचं म्हणजे प्लॅन नसताना जेव्हा आपण एखादी गोष्ट करायला घेतो तेव्हा त्या गोष्टीला खूप वेळ लागतो, चांगलं दिसेल की नाही, ते राहील की नाही. मला हुक्सवर थोडा असा भरोसा नव्हता, पण मग ते व्यवस्थित छान चिटकले. नंतर मग मी इथे मिक्सर ठेवला. नंतर ते जे सुपडं दिसतं त्याला पण मी हँग करून दिलं होतं. आणि ह्याच्यासमोर बरण्या दिसत आहेत, त्या ज्या माझ्या जास्त कामाच्या नव्हत्या, जुन्या होत्या, पण त्याच्यात काही थोड्याफार गोष्टी ठेवल्या होत्या, मग मी त्या रॅकवर ठेवून दिल्या. नंतर मी ह्या ज्या बॉक्समध्ये मस्त माझे जे रोज लागणारे माझे हातरुमाल वगैरे ते ठेवले. आणि आता नंतर मला खूप दमले होते मी, माझ्याकडे ह्या बरण्या धुण्यासाठी बिलकुल टाईम नव्हता. म्हटलं त्यांना नेक्स्ट टाईम धुवेल, त्याच्यामुळे मी यांना फक्त आता छान असं पुसून वगैरे ठेवत होते, कारण की लास्ट टाईमच मी यांना क्लीन केल्या होत्या, जास्त काही खराब झालेल्या नव्हत्या. त्याच्यामुळे मग ह्या सगळ्या काचेच्या वगैरे बरण्या होत्या याच्यामध्ये, मग त्या नुसत्या पुसून मी व्यवस्थित ठेवत होते, कारण की टाईमही नव्हता, बराच वेळ झालेला होता आणि एवढ्या बरण्या कसत मला बराच वेळ होऊन गेला असता. मग म्हटलं चला आता यांना नेक्स्ट टाईम करू. पण हे सगळं पुसलं आणि आता मला सगळ्या गोष्टी अरेंज करायच्या होत्या. मग मी आता परत चेंजेस झाल्यामुळे जागच्या जागी गोष्टी ठेवता येत नव्हत्या, मग कुठे काय चांगलं दिसेल, कसं दिसेल हे बघत होते. आणि मी मागे किराणा आणला होता, तो पण माझा भरायचा राहिला होता. त्याच्यामुळे म्हटलं चला आता हाही वेळ चांगला आहे, आपण आता मस्त हे भरूनच ठेवूया सगळं. मी सगळे ज्या काही डाळी साळी वगैरे आणल्या होत्या त्या सगळ्या अरेंज करून डब्यांमध्ये ठेवत होते. आणि काही गोष्टी आपल्याला आपल्या नजरेसमोर ठेवाव्या लागतात, जसं की स्पेशली डाळी साळी मला तरी, कारण की माझ्या लक्षातच राहत नाही मी कोणती डाळ आणली काय आणली. त्याच्यामुळे मी माझ्या किचन वाट्याचे जे कडप आहेत तिथे ठेवत असते मोस्ट ऑफ ती समोर, कारण की जर गरज पडली तर माणूस पटकन घेतं. कारण की मग जर एखाद्या स्टीलच्या डब्यांमध्ये वगैरे ठेवलं गेलं मग ते लक्षात राहत नाही की आपल्याला ही पण डाळ आपण आणलेली असं. मी सगळे व्यवस्थित छान भरून घेतलं होतं आणि थोडे चेंजेस मी बर्नरमध्ये पण केले होते. आणि इथे माझं यांच्यासोबत गप्पा मारत काम चाललं होतं. यांना 2-4 कामं सांगत होते, मी करत होते. आणि जवळपास संध्याकाळ होऊन गेली होती या गोष्टीला आवरत 6-6:30 झाले असतील. आणि कंटिन्युअस माझं काम चालू होतं, न थकता काम चाललं होतं माझं. दमलेले होते मी ॲक्च्युली, पण मग नॉनस्टॉप काम चालू होतं. बघा काही डबे असे होते की जे अंदाज येत नव्हता मला, 1 किलोच्या वस्तू बसत नव्हत्या, मग परत ते दुसऱ्या डब्यातून एका डब्यातून दुसऱ्या डब्यात टाकायचं काम चाललं होतं. बघा मी मध्ये यांनाही काम सांगत होते, हो हे द्या ते द्या असं. कारण की कोणी जर हाताशी असतं तर काही गोष्टी सोप्या होतात, सारखं उठबस करायमध्ये जाम होऊन जातं. सगळ्यात असेच किराणा वगैरे भरला. आणि जेव्हा आपण असे किराणा वगैरे आणल्यानंतर मी काय करते, ज्या जुन्या गोष्टी असतात त्या पहिले वरती टाकते. म्हणजे सपोज आपली बरणी जी आहे, खाली नवीन गोष्ट टाकायची, नंतर उरलेल्या जे काही थोडंफार असेल तर मी वरती टाकते, म्हणजे जुनी गोष्ट पहिली वापरली जाते. नंतर इथे बघा मी रवा वगैरे आणला होता. आता माझ्यासाठी नवीन काम असणार आहे, जे शेंगदाणे रवा वगैरे आणला आहे ते भाजून ठेवायचं. आता त्याच्यासाठी बिलकुल वेळ नव्हता. या बरण्या माझ्या वरच्या कप्प्यावर होता. आता म्हटलं चला आता थोडा चेंजेस म्हणून आपण यांना खालच्या कप्प्यावर ठेवूयात. बघा आता मस्त असा भरलेला डबा किती छान वाटतात, मला तर असंच आवडतं. नंतर इथे हे अरेंज करून घेतलं. ह्या बरण्या मी खाली ठेवलेल्या होत्या ॲक्च्युली. म्हटलं चला आता ह्या नजरेसमोर राहतील आणि छान एकसारख्या असल्यामुळे मी तिथे अरेंज केल्या. नंतर ह्या पण बरण्या मी खाली ठेवत होते थोड्याशा, बाकीच्या ज्या मोठ्या बरण्या आहेत त्या खालचा जो किचन वाट्याच्या खाली कडप्पा येतो. पण मग बघा, आणि अजून पण माझं खालचं आवरायचं बाकी होतं. माझं फक्त जो मी हे ठेवलेलं आहे सिलेंडर तिथंच आवरलं गेलं होतं, इकडचं साईड पूर्ण बाकी होता. मग परत आता इथलं आवरून मग मस्त बघा असं छान व्यवस्थित सेट केलं, पुसून वगैरे घेतलं होतं. आणि इथे पण मी वॉलपेपर लावला आहे, जेणेकरून पुसायला वगैरे सोपं पडतं. पण जेव्हा मी किराणा भरून ठेवला, किराणा झाल्यानंतर इतका पसारा होऊन गेला होता, बापरे, कुठून सुरुवात करू आवरायला मला समजतच नव्हतं. आधी तर मग मी काय केलं, हे जे सगळे भांडे, आता हे भांडे खाली पडलेत की ज्याच्यामध्ये मी बरण्या घासण्यासाठी ज्या वस्तू ठेवलेल्या होत्या
बरणी घासून ठेवण्यासाठी त्यातल्या वस्तू मी ताटलीत वाटीत भरून ठेवलेल्या होत्या. मग आता हे सगळं पुसून पासून सगळं परत आता रॅकला लावायचं होतं, कारण की कुठून तरी मग सुरुवात तर करावीच लागेल, कारण की खरंच खूप कन्फ्यूज होतं असं काही पसार झाल्यानंतर. नंतर मी माझ्या मिस्टरांना थोडीशी मदत करायला लावली माझी, कारण की मी खरंच आता खूप दमले होते. मग नंतर पटापट सगळे भांडे रॅकला लावले आणि नंतर जे काही कचरा सगळा खाली प्लॅस्टिकचे कागद वगैरे बॅग्स वगैरे पडलेल्या होत्या, मग त्या सगळ्या एका ठिकाणी करून घेतलं. आता मला परत एक गोष्ट आठवली, की माझं ते तेल ठेवायचं जो ट्रे आहे, त्याच्यावर पण मला हा जो उरलेला कागद होता तो हा टाकायचा होता. मी परत त्याला कटिंग वगैरे करून परत त्याचं चाललं होतं माझं, आणि ते मध्ये सारखं थोडं कमी जास्त होत होतं. मग ते आवरलं आणि नंतर लागले पुढच्या कामाला. आता काचेच्या काही वस्तू ग्लास वगैरे होते जे माझे वरती होते. माझा हा बॉक्स रिकामा झाला होता, मग मी याच्यात सगळ्या काचेच्या वस्तू भरून ठेवून दिल्या, जेणेकरून जेव्हा लागतील तेव्हा मला ते काढता येतील असं. आणि माझ्या किचनचा हा फायनल लूक होता. इतकं छान एस्थेटिक माझं किचन दिसत होतं. बघा, मी इथे खिडकीचं व्हाईट कलरचा वॉलपेपर पण लावला होता. खूप सुंदर असं माझं किचन दिसत होतं आणि माझंच किचन मला इतकं आवडत होतं की खरंच खूप छान. आणि हा जो चेंजेस आहे हा खूप भारी वाटत होता. तर असा झाला माझ्या किचनचा कंप्लीट मेकओव्हर. खरं सांगायचं तर हा फक्त किचनचा बदल नाही, तर माझ्या रोजच्या मूडचा पण बदल आहे. आधी इथे काम करताना कंटाळा यायचा, पण आता इथे येताना खूप छान वाटतं. स्मॉल चेंजेस पण किती मोठा फरक करू शकतात हे मला या मेकओव्हरमधून कळालं. तुम्हाला कसा वाटला हा बदल ते नक्की कमेंट करून सांगा. तुमचं मत मला खूप महत्त्वाचं आहे. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा. आणि अशाच अजून व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. बाय.